नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता जेव्हा प्राजक्ता ही सूर्यवंशीच्या घरामध्ये पाय ठेवते तेव्हा मात्र ह्या सुलोक्षणाला फारच आनंद होतो। अंबिका, ही प्रीती आणि सुलोक्षण हे सगळेजणी मात्र आता प्राजक्ताकडे पाहतच असतात। प्राजक्ता बघते तर काय सगळेजण आपल्याकडे इतकी खुश होत का बघत आहे, नक्की काय झालं असेल। या घरामध्ये तर आपण मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा आपला अपमान करून येथून त्यांनी बाहेर काढलं होतं, नक्की काय होत असेल म्हणून ती सारखी पाहतच असते। आणि त्याच वेळेस आता सुलोक्षणाला प्राजक्ताकडे बघत डॉक्टरांचं बोलणं आठवतं, कारण त्याला ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी एक अशी व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये येईल आणि सगळं काही त्याच्या धैर्याने आणि कलाने घ्या आणि त्याला ही व्यक्ती समजून घेणारी असेल, प्रत्येक गोष्ट त्याच्या कलाने घेणारी असेल, अशी एक व्यक्ती आहे त्याच्या आयुष्यामध्ये यायलाच हवी आणि ती व्यक्ती आता प्राजक्ताच आहे असा मात्र आता ह्या सुलोक्षणा सूर्यवंशीचा दृढ निश्चय असतो। आणि आता ती व्यक्ती आलेली आहे, आपला आलोक नक्की बरा होईल यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक असा वेगळाच आनंद आपल्याला बघायला मिळतो। आणि तेव्हा आता प्राजक्ता दारात येते आणि सुलोक्षणा खुश होत म्हणते की सूर्यवंशीच्या घरामध्ये तुझं मनापासून स्वागत आहे। तेव्हा आता प्राजक्ता घाबरलेली असते। प्राजक्ता म्हणते की ते मी ॲक्च्युली आणि हात पुढे करून हॅलो म्हणते आणि परत हात मागे घेऊन म्हणते की नमस्कार करते। आता ती सुलोक्षणाच्या पाया पडते तेव्हा आता सुलोक्षणा तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतात। सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला म्हटल्यानंतर प्राजक्ता आता आश्चर्यानेच पाहत असते, यांनी मला असा आशीर्वाद का दिला असेल, आपल्या मनात विचार करते। आणि त्यानंतर मात्र आता अंबिकाला तर हसू येत असतं, परंतु प्रीती मात्र रागाने पाहत असते। त्यानंतर आता इकडे आलोक आपल्या रूममध्ये आता प्राजक्ताचं स्केच काढत आहे आणि त्याने फक्त आता डोळ्यापर्यंत काढलेलं असतं, तो इकडे इकडे आता शोधत असतो। आणि तेव्हा मात्र तो आता त्याचा जो काही बेड खाली ठेवलेला प्लॅन शूट आहे तर तो घेतो आणि मस्त आता त्यावर धून वाजत असतो। आणि आता ही धून मात्र प्राजक्ताच्या कानावर पडते, तिला खूप छान वाटतं, कारण तिच्या आवडती धून असते। ती कान देऊन ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक आता वेगळी स्माईल येते। त्यानंतर इकडे भाग्या मात्र आता प्राजक्ताला सगळीकडे शोधत असते, नक्की भाग्या कुठे गेली असेल। सगळेजण आता एकत्र बसलेले आहेत तेव्हा आता भाग्या आईला विचारते की म्हणजे चारूला की आई तू काही बोललीस का प्राजक्ताला। तेव्हा चारू काहीच बोलत नसते, शांत असते आणि अगदी तोंड फुगून बसलेली असते। तर भाग्य तिला म्हणते की अगं तुम्हाला प्राजक्ताचा इतका त्रास का होतोय, पण तरी सुद्धा चारू काही बोलत नाही। तर भाग्य रागाने विचारते की आई मी तुझ्याशी बोलते। आणि तेवढ्यात कच्चू म्हणतो की अगं येईल ती भाग्या, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस। आणि तेवढ्यात आता मध्ये तेल घालायला तृप्ती म्हणते की अरे कौत्सुक हे वागणं बरं आहे का, अशी कशी न सांगता ती कुणाला काही न सांगता निघून गेली। तेव्हा भाग्य म्हणते की नक्की आईच्या बोलण्यामुळे ती निघून गेली असेल, काय काम करत नाही, घरातील सगळं काही काम ती करत असते, भांडी कपडे सगळं काही ती करते। सगळ्यांना जर चहा टाकायला सांगितलं तरी तो सुद्धा ती चहा करते, मग तरी सुद्धा तिची सगळ्यांना काय अडचण असेल, आई बोल ना प्लीज म्हणून भाग्य आता ओरडते। तेव्हा आता आजी लगेच म्हणते की भाग्या तू आईवर कशाला ओरडतेस, आई जे बोलली ते तुझ्या भल्यासाठीच बोललेली आहे। तेव्हा भाग्य म्हणते की अगं आजी कसलं भलं, कारण आता आईला सुद्धा माहिती आहे राजू मला डोळ्यासमोर नेहमी लागत आहे, म्हणून भाग्या ही दादाला म्हणते की तू परत तिला फोन कर। तेव्हा आता तृप्ती म्हणते की भाग्या तू लहान आहेस का, काय परत परत फोन करायला सांगतेस, आणि नाही म्हणजे मला सुद्धा तिची काळजी वाटते। पण आजी लगेच म्हणते की कर्म माझं, अगं त्या मुलाकडचे म्हणजे कौशिकच्या घरचे तुला वाटेल ते बोलले आणि कुणामुळे बोलले तर त्या प्राजूमुळे, आणि तरी सुद्धा तुला तिचाच पुळका येतोय। तेव्हा हे ऐकून मात्र भाग्याला आणखीनच आजीचा राग येत असतो। आजी म्हणते की अगं तू इतका आंधळा विश्वास तिच्यावर का टाकतेस आणि तू स्वतःच नुकसान करून घेते। आणि तुला सांगते हे बघ, अगं हे प्रेमाच्या मामल्यात मात्र आता दोन सख्या बहिणी आहेत, तर अगं एकमेकींच्या झिंजा उपटताना मी त्यांना पाहिलेलं आहे। आणि हे बघ अगं ही तर तुझी आत्ते बहीण आहे, मग ही परकी पोरगी तुझ्या मनाचा विचार का करेल बरं। तेव्हा आता वैद्यबुवा मात्र यांचं बोलणं ऐकत असतात। वैद्यबुवांना आता आजीच्या बोलण्याचा राग येतो। वैद्यबुवा म्हणते की सासूबाई मी तुम्हाला बऱ्याच वेळेस समजून सांगितलेलं आहे की प्राजू सुद्धा या घरातील मुलगीच आहे, मग सारखं सारखं तुम्ही तिला परकी परकी बोलू नकास। तेव्हा आता लगेच आजी म्हणते की आहो जावई बापू। तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की प्लीज मला वाद नकोय। आणि हे बघ चारू आता मात्र त्याचा प्रश्नच नाही, प्राजक्ताला मात्र शोधलं पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत का, कुठे गेली ती। आणि तेवढ्यात तृप्ती म्हणते की हो तिला तर शोधलं पाहिजेलच, परंतु देव न करो तिचं काही बरं वाईट झालं तर। आणि तेवढ्यात भाग्य आता रागाने म्हणते की वहिनी काही अभद्र बोलू नकोस, प्राजूला काही होणार नाही। त्यानंतर इकडे सूर्यवंशीच्या घरामध्ये सुलोक्षणा मात्र खुश होत प्राजक्ताकडे पाहत असते। तर तेवढ्यात प्रीती म्हणते की लाल रंगाचा ड्रेस
आणि लाल रंग बघून तर मात्र मोठी आई कधी मात्र तिला कटाप करून टाकतील. अंबिका आता डोळ्याच्या इशाऱ्याने त्या प्रीतीला शांत राहायला सांगते आणि तेवढ्याच सुलक्षणा मात्र आता प्रीतीकडे ते प्राजक्ताकडे पाहत असते आणि म्हणते की लाल रंगाचा ड्रेसचा तर आता आलोकला खूपच राग येत आहे. त्याला लाल रंग डोळ्यासमोर सुद्धा नको असतो. आता ही मनात सगळं ती आता प्राजक्ताकडे बघत विचार करत आहे. त्याने जर आता हिच्या हा लाल रंगाचा ड्रेस बघितला तर तो खूप चिडेल. त्यामुळे कितीही काही झालं तरी आज मात्र आलोकला प्राजक्ताच्या समोर यायला थांबवावं लागेल. तेव्हा सुलक्षणा प्राजक्ताला म्हणते की अगं तू अशी बाहेर का उभी आहेस, ये ना आतमध्ये. तेव्हा आता पाऊल टाकत मात्र प्राजक्ता घाबरतच थोडीशी आतमध्ये येते. सुलक्षणा अंबिकाला खूपच आनंद होतो आणि सुलक्षणा मात्र आता रोहितला आवाज देते. रोहित धावतच येतो. सुलक्षणा म्हणते की हे बघ, हातातील सगळी काही काम बाजूला ठेवायची आणि आलोक आपल्या रूमच्या बाहेर येत नाही यावर मात्र लक्ष ठेवायचं. तेव्हा रोहित म्हणतो की ओके ठीक आहे आणि तो लगेच आलोकच्या रूमकडे निघून जातो. त्यानंतर इकडे आता भाग्य म्हणते की बाबा चला आपण आता प्राजूला शोधूयात. आता वैद्यभाऊ म्हणतात की अगं पण तिला आपण कुठे शोधणार आहोत आणि कौत्सुक तू तिला बघितलेलं आहे का असं विचारतात. तेव्हा आता कौत्सुक म्हणतो की नाही बाबा मला नाही आठवत. तर आता तृप्ती सुद्धा म्हणते की हो आम्ही नाही पाहिलं तिला. आता वैद्यभाऊ हे चारू आणि सासूबाईला विचारतात की तुम्हाला काही कल्पना आहे का. तेव्हा आता चारू लगेच तोऱ्यातच म्हणते की तुमची भाशी दिवसभर काय करते आणि आता तेवढंच लक्ष आहे का आमचं तिच्याकडे, आम्हाला काही दुसरे काम वगैरे नाही का. तेव्हा आजी तोऱ्यातच म्हणते की मला तर काही विचारू नका. तेव्हा वैद्यभाऊ आणि भाग्याला यांचा राग येतो. भाग्य आता बाबांना म्हणते की बाबा आपण काय करायचं, पोलिसात जायचे का. तेव्हा आता आजी लगेच म्हणते की हो का. आणि आता ह्या पोरीसाठी जावई बापूंना पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागेल का. अगं चारू काय काय बघावं लागणार आहे अजून. आता नाटक करत मुद्दाम चारूकडे बघत हे विचारत असते. वैद्यभाऊ भाग्याला म्हणतात की तू एक काम कर, तू तिच्या मैत्रिणींकडे फोन करून चौकशी कर. अगं तुझ्याकडे त्यांचे नंबर असतील, तिची एखादी अशी मैत्रीण तर असेलच ना जिच्याशी मात्र ती मनातील बोलत असेल. तेव्हा आता भाग्या म्हणते की हो आहे ना. कोणतीही आता तिच्या आयुष्यामध्ये एखादा प्रॉब्लेम जर आला तर तिच्या आयुष्यामध्ये एक अशी मैत्रीण आहे ना. तेव्हा वैद्यभाऊ विचारते ती कोण आहे. तर भाग्य म्हणते की अहो बाबा ती मैत्रीण तुमच्या समोरच उभी आहे. म्हणजे ती आता दुसरी तिसरी कोणी नसून भाग्यच आहे. कधीच मात्र माझ्या प्राजूने मला एकटं सोडलं नाही. कायम ती माझ्या मागे मागे असायची, अगदी सावलीसारखी माझी पाठराखीण आहे. पण आज कुठे गेली. त्यानंतर इकडे आता सुलक्षणा प्राजक्ताला विचारते की तू येथे नोकरीसाठी आलीस का. तेव्हा प्राजक्ता म्हणते की हो मॅम. तर सुलक्षणा म्हणते की ठीक आहे मी तुझी ओळख करून देते. तेव्हा आता सुलक्षणा अंबिकाला पुढे बोलावते आणि अंबिका पुढे येऊन ही माझी जाऊ अंबिका सूर्यवंशी आहे म्हणून आता प्राजक्ताने तिची ओळख करून देते. तेव्हा आता प्राजू तिला नमस्कार करते आणि प्रीतीला आता समोर बोलावते. सुलक्षणा म्हणते की ही प्रीती अंबिकाची सून. तर प्रीती म्हणते की मी तर हिला ओळखते. आणि काय ग प्राजक्ता तू किती उशिरा फोन उचलला, किती फोन केले मी तुला. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की ते ऍक्च्युली. तर प्रीती म्हणते की अगं राहून दे, मी सहजपणे विचारलं आणि या घरातील सगळ्यात दोन अगदी महत्त्वाची माणसं आहेत आणि समर समेरा यांना मात्र आता सुलक्षणा समोर बोलावते. आणि तेवढ्यात मात्र आता समर समेरा पुढे येतात. प्रीती म्हणते की यांना बाळांनो प्राजक्ताच्या समोर ते येतात. तर आता सुलक्षणा म्हणते की हे आमचे समर आणि समेरा. तर प्राजक्ता मात्र समोरच्या हातामध्ये हात देते आणि हाय म्हणते. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ता त्यांच्याशी ओळख करून घेते आणि म्हणते की खरंच ही मुलं खूप गोड आहेत. आणि मी प्राजक्ता असं म्हणून तिची सुद्धा ओळख करून देते. अंबिका म्हणते की गोड नाही तर चांगली दोड आहेत, हो की नाही समर समेरा. तेव्हा दोघेही हो म्हणतात. तर आता सगळेजण हसतात. तो आता प्रीती म्हणते की समर हा थर्डमध्ये आणि समेरा ही फर्स्टमध्ये आहे आणि या दोघांच्या ट्युशनसाठी आम्ही टीचर शोधत होतो. तेव्हा प्राजक्ता म्हणते की हो माझ्या लक्षात आलं आणि बाकी काही बोलण्या अगोदर मला सॉरी म्हणायचं होतं. हे बघा सकाळी जेव्हा मी इंटरव्ह्यूसाठी आले होते तेव्हा माझ्याकडून एक चूक घडली आणि मी डिरेक्टली. तेव्हा आता प्रीती लगेच म्हणते की प्राजक्ता इट्स ओके, अगं काही नाही. आणि मला सांग बरं तू ह्या दोघांच्या ट्युशनचं काय करणार आहे, कसं करणार आहे बरं. तेव्हा आता प्राजक्ता त्यांच्याकडे पाहत असते आणि विचारते की म्हणजे यांचे ट्युशन मी घ्यायचे आहे का. आणि तुम्ही तर मॅडम मला उशीर झाला म्हणून रिजेक्ट केलेला आहे. तेव्हा आता प्रीती सुलक्षणाच्या समोर मात्र प्राजक्ता हे जेव्हा म्हणते तेव्हा मात्र आता घाबरत असते. तर सुलक्षणा आता प्रीतीकडे पाहत असते. त्यानंतर इकडे भाग्या बाबांना विचारते की प्राजू सुखरूप असेल ना. तिला आता तिची काळजी लागलेली असते की प्राजू कुठे गेली असेल. बाबा म्हणतात की हो अगं भाग्य तू टेन्शन घेऊ नको, ती सुखरूप असेल. मी ना जवळच्या परिसरात जातो आणि बघून येतो नक्की ती कुठे आहे ते. तिला कोणीतरी बघितलं असेल रस्त्याने जाताना वगैरे, त्यामुळे मी चौकशी करून येतो. तेव्हा आता भाग्य म्हणते की बाबा तुम्ही थांबा बरं, मी जाते तुम्ही जाऊ नका. तेव्हा आता भाग्या चावी वगैरे घेते आणि जायला निघते. तर चारू म्हणते की भाग्या सांभाळून जा. कौत्सुक मात्र आता तेथे बसलेला असतो, त्याला काही घेणं देणं नसतं. बाबा तर त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात की काय रे कौत्सुक
तेव्हा आता लगेच उठतो आणि म्हणतो की हो 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 बाबा मी सुद्धा जातो आणि लगेच घाईने मात्र आता तो सुद्धा निघून जातो. बाबांना मात्र आता प्राजक्ताची काळजी लागते आणि ही चारू आणि आजी मात्र रागाने पाहत असतात. आता भाग्या स्कूटी वगैरे घेते, हेल्मेट वगैरे घालून ती आता स्कूटी चालू करून भाग्याला प्राजक्ताला शोधायला येते. त्यानंतर इकडे आता ही सुलक्षणा ती कोणत्या कॉलेजमध्ये शिकलेली आहे आणि तेथील जे प्रिन्सिपल सर आहेत तर ते आमचे स्नेही आहेत आणि त्यांनीच मला तुझ्याबद्दल सांगितलं की तू खरंच किती हुशार आणि गुणी आहेस आणि अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं अगदी त्यांना मदत करणं हे सूर्यवंशी ही सुलक्षणा तर ते स्वतःचं कर्तव्य समजते. तेव्हा प्राजक्ता सुद्धा खुशत म्हणते की मॅम मी सुद्धा तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे, तुम्ही गरजूंना मदत करता, दानधर्म करण्यासाठी कायम पुढे असतात आणि आज सकाळी मात्र न्यूजपेपरमध्ये तुमच्याबद्दल जो काही लेख आलेला आहे तो सुद्धा मी वाचलेला आहे. रणरागिणी ही सुलक्षणा सूर्यवंशी आणि माझा मामा नेहमी म्हणत असतो की जर आत्ताच्या मुलींनी समोर आदर्श ठेवायचा असेल तर तो फक्त सुलक्षणा सूर्यवंशी यांचाच म्हणजे तुमचाच आणि खरंच मला सुद्धा मॅम आवडेल की तुम्ही मला ही संधी दिली तर. तेव्हा आता सुलक्षणा खुशून म्हणते की प्राजक्ता सूर्यवंशी घरामध्ये तुला नोकरी मिळाली असं तू समज. तेव्हा आता प्राजक्ताला खूपच आनंद होतो परंतु प्रीतीचा चेहरा मात्र आता रागीट होतो. रागाने ती सर्व पाहते तर सगुणा अंबिका हे खुश होत आता प्राजक्ताकडे पाहत असतात. प्राजक्ताला इतका आनंद होतो ती मात्र आता खुश होत आभार मानते की थँक्यू सो मच आणि मनापासून खरंच खूप खूप आभार. सुलक्षणा म्हणते की अगं आभार तर परक्यांचे मानायचे असतात, तू आता या घरामध्ये परकी नाहीस, या घरातील एक भाग आहे असं समज. प्रीती मात्र रागाने आता पाहत असते, तिला काहीही देखवत नसतं. त्यानंतर मात्र इकडे आता हा आलोक धून वाजवत असतो आणि जेव्हा तो आता घड्याळात बघतोय त्याचे सगळे काही टायमिंग मात्र आता घड्याळाच्या काट्यावर ठरलेले असतात. आता मात्र 9 वाजलेले आहेत म्हणून तो आता खूप चिडलेला असतो. त्यानंतर आता सगळेजण मात्र ह्या प्राजक्ताच्या या सगळ्यामध्ये तिच्या स्वागतामध्ये मग्न असतात. कुणाचं आता आलोकडे लक्षच नसतं. तेव्हा आता सगळेजण बाहेर आलेले आहेत. अंबिका सुलक्षणा ह्या तेथे खुर्चीवर बसलेल्या आहेत. प्रीती आणि सगुणा उभे आहात तर आता ही प्राजक्ता समीरा आणि समीर यांच्याशी गप्पा करत असते आणि ते आता ट्युशन घ्यायला सुरुवात करते. मुलांना म्हणते की आज ट्युशनचा पहिला दिवस आहे, नवीन गोष्ट सुरू करताना पहिल्यांदा आपण काय करतो असं मात्र ती त्यांना प्रश्न विचारते. देवाचं नाव घेतो बरोबर, तर समीरा म्हणते की हो बरोबर. प्राजक्ता म्हणते की ठीक आहे चला तर आपण आज पहिल्यांदा देवाचं नाव लिहू आणि सुरुवात करूया, त्यामुळे गणपती बाप्पा आपल्याला छान छान बुद्धी देईल. ओके. तेव्हा आता ती श्री गणेशाय नमः असं लिहायला शिकवते. तेव्हा आता ती मस्त खुश होत त्यांना श्री गणेशाय नमः हे नाव लिहायला शिकवते आणि त्यानंतर आता दोघांनाही त्यांच्या नावाचं स्पेलिंग येतं का असं विचारते. समीरा म्हणते की हो मला येतं. प्राजक्ता म्हणते की दाखव बरं लिहून. अंबिका सूर्य आणि ही सुलक्षणा मात्र खुश होत प्राजक्ताकडे बघत असतात, ती नक्की काय काय करते आणि तिचं त्याचा स्वभाव वगैरे बघून अंबिका खुश होत म्हणते की खरंच खूप गोड आहे प्राजक्ता. तर सुलक्षणा म्हणते की माझा अंदाज कधी चुकलेला आहे का. अंबिका खुश होत नाही असं म्हणते. आणि हे बघा जाऊबाई प्राजक्ता खरंच खूप साधी मुलगी आहे आणि खरंच तुम्हाला असं वाटतं का ती आपल्या आलोकला सांभाळू शकेल. म्हणजे हे बघा त्यांची पत्रिका जुळली हे मान्य आहे पण त्यांची मन जुळायला तर हवीत ना, एकमेकांना समजून घ्यायला हवं. तेव्हा आता अंबिका म्हणते की आपल्या आलोकला समजून घेणं इतकं सोपी गोष्ट नाही. इकडे आता आलोकची औषधांची वेळ झालेली असते. तो घड्याळात सारखा पाहतो की 9:03 झालेली आहे पण तरी सुद्धा अजूनपर्यंत माझी औषधं अजून आलेली नाहीत. त्याला आता एकही जरी सेकंद वर झाला तरी खूप राग येत असतो. त्यानंतर बाहेर सगळेजण मात्र आता प्राजक्ता ही मुलांचं ट्युशन घेत आहे त्यामध्येच मग्न असतात, कारण तिचा पहिला दिवस असल्यामुळे तिची इंटरव्ह्यू कशी आहे सगळेजण लक्ष देऊन ऐकत असतात. आणि आता अंबिका आणि सुलक्षणा सूर्यवंशी सारखं तिच्याकडे बघत मात्र तिच्या ह्या ट्युशनवर खुश होत असतात की तिचं स्वभाव किती चांगला आहे, मुलांशी किती समजून घेते, किती छान वागते. आणि प्राजक्ताने मात्र त्यांना त्यांच्या नावाची स्पेलिंग लिहायला सांगितलेली असते. तर प्राजक्ता म्हणते की समीर अजूनपर्यंत तर तुम्ही तुमच्या नावाची स्पेलिंग लिहिलेली नाही, चला लवकरात लवकर लिहून घ्या. आणि तेवढ्यात मात्र आता हा समर म्हणतो की मला झोप आली, बाद झाला अभ्यास, मी आता नाही करू शकत. त्यानंतर इकडे आलोकची तर खूपच चिडचिड होत असते. तो म्हणतो की आता 3 मिनिट उशीर झाला, मग झोपायला 3 मिनिट उशीर होणार आणि उद्या सकाळी उठायला 3 मिनिट उशीर होणार आणि उद्या अख्खाच्या अख्खा दिवस मला उशीर होणार आहे. त्याची खूप चिडचिड सुरू असते आणि तो आता एरेझाऱ्या मारत असतो, नक्की अजून औषध काय येत नसतील. तेवढ्यात प्राजक्ता इकडे बाहेर समरला म्हणते की अरे समर बाळा आत्ता झोपून कसं चालेल, आत्ता तर आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तेवढ्यात मात्र समर हा आपली नोटबुक फेकून देतो आणि मला अभ्यास करायचा नाही असं म्हणतो. आणि तेवढ्यात आता प्राजक्ता ती वही उचलून आणते आणि म्हणते की समर अरे अशी वह्या पुस्तकं अशी फेकायची नसतात. तेवढ्यात रागाने मात्र आता तुम्हाला कंटाळा आलेला आहे, मी फेकून देणार असं आता
चिडचिड करत असतो, मोठ्याने ओरडत असतो आणि खूपच जोरात ओरडत म्हणतो की मला अभ्यास नाही करायचा. सगळेजणी पाहत असतात आणि तेवढ्यात आता समीरा उभी राहते आणि म्हणते की हा समर मात्र असंच करतो. तर प्राजू आता त्यांच्या कलेने घेते आणि म्हणते की बरं ठीक आहे, तुला नको आहे ना अभ्यास तर चालेल, आपण नको करायला अभ्यास. आणि त्याने सगळ्या काही वह्या आणि पेन वगैरे फेकून दिलेले असतात. तर प्राजू ते सगळं गोळा करते आणि नको आपण अभ्यास करायला असं म्हणते. मग आपण अभ्यासासाठी म्हणजे अभ्यास नको करायला, त्याऐवजी मात्र छान मजा करूयात, चालेल का तुला, म्हणून तिच्या गालाला प्रेमाने हात लावते. समीरा मात्र आता खूप असा म्हणजे उद्धट असतो. तो लगेच रागाने तिचा हात बाजूला झिडकारतो आणि जोरात ओरडत म्हणतो की मला मज्जा सुद्धा करायची नाही, मला कंटाळा आलेला आहे असं म्हणतो. आणि पुन्हा जोरात ओरडतो की मला अभ्यास करायचा नाही म्हणून. तरी सुद्धा मात्र आता ह्या समीरला व्यवस्थित ठिकाणावर आणण्यासाठी प्राजक्ता म्हणते की आपण एक गंमत करूयात. आणि सगळ्या पिलो घेते आणि त्या सगळ्या पिलो मात्र ती खाली ठेवते. तर इकडे मात्र आलोक अजूनपर्यंत कोणी काय येत नसेल माझ्या गोळ्या वगैरे घेऊन म्हणून वाट बघत असतो. आणि आता कोणीच काय येत नाही म्हणून त्याला आता खूपच टेन्शन येते. तर त्यानंतर इकडे प्राजक्ता म्हणते की मला एक गोष्ट सांग, ह्या उषा आहे तर त्या तुला खूप त्रास देतात ना, ह्या उषामुळे तुला खूप झोप येते, खूप त्रास होतोय आणि घरी सुद्धा तुला सांगितलेलं आहे की मारामारी करायची नाही म्हणून, आणि ह्या उषांना मारण्याची तर खूप तुला फुल परमिशन आहे. तुला राग आला असेल, समीराचा राग आला असेल आणि तो जोरजोराने मात्र आता ह्या उषांना मारायचं म्हणजे तुझा राग आहे तर तो कुठल्या कुठे पळून जाईल, चालेल. तर आता समर खुशत म्हणतो की ओके. आणि तेव्हा मात्र आता समर हा जोरजोराने त्या उषावर मारत असतो. तर प्राजक्त त्याला म्हणते की कम ऑन, जोरजोरात, अजून जोरजोरात. तेव्हा आता हे सगळं काही बघून या तिघीही आश्चर्यचकितच होतात. तर सुलक्षणा खुशत म्हणते काही माणसांचा जन्मच आता मात्र दुसऱ्यांना खुश करण्यासाठी झालेला असतो, त्यांचं एक औषध बनून. आणि ते असं औषध असतं की सगळं काही बरं करतं. आणि प्राजक्तासाठी माझा हट्ट का होता, तर अंबिका हे तुला कळालं असेल. तेव्हा अंबिका हो म्हणते. आलोकसाठी ही योग्यच मुलगी आहे म्हणूनच मी तिची चॉईस केलेली आहे. की वर्ष झाली की आलोक चिडतो, रागावतो, हे जबाबदार वागतो, परंतु आपल्याला हेच कळत नाही की त्याला हँडल कसं करायचं. आणि बघ अगं, ह्या मुलीने एका झटक्यात मात्र आपल्या समरला सुद्धा शांत केलं. तू आलोकला इतके दिवसापासून शांत करते, त्याला समजावते, सांभाळते, पण तुझ्या डोक्यामध्ये असली कुठली आयडिया आली का? आणि बघ ना सगळं काही कसं व्यवस्थित जुळून आलं. त्यामुळे आता आलोक आणि प्राजक्ता यांची भेट आहे ती व्यवस्थित व्हायलाच हवी. परंतु आता हिने जो ड्रेस घातलेला आहे तर त्याचा आपल्या आलोकला खूपच राग आहे. ह्या लाल रंगाचं काहीतरी करायला हवं आहे. आणि तेवढ्यात आता अंबिकाचं लक्ष जातं घड्याळा म्हणजे मोबाईलकडे. त्यामध्ये तर 9 वाजलेले आहेत आणि तिच्या लक्षात येतं की आलोकची 9ची औषधं देण्याची तर वेळ झालेली आहे. अंबिका आता खूपच घाबरते आणि घाबरतच मात्र ती धावत आत जाते. तर इकडे समर आणि समीरा मात्र जोरजोराने त्या उषांना मारत असतात. आणि आता प्रीती, सुलक्षणा हे सर्व पाहत असतात आणि प्राजू त्यांच्याबरोबर मस्त एन्जॉय करत असते. त्यानंतर इकडे आलोक आपल्या हातातील घड्याळ आहे त्याकडे पाहतच असतो. आता 9 वाजून गेली, 5 मिनिटं झाली. औषधांना आता 5 मिनिट उशीर झालेला आहे. त्यामुळे झोपायला 5 मिनिट उशीर, उद्या उठायला सुद्धा 5 मिनिट उशीर, म्हणून तो आता खूपच चिडलेला आहे. आता वाट बघून मात्र पूर्णपणे थकलेला असतो. लगेच रागाने तो मात्र आता बाहेर येतोय. आणि रोहित मात्र म्हणजे जे आहे तर त्यांना आलोक बाहेर येऊ नये यासाठी ऑच ठेवायला सांगितलेला असतो. तेवढ्यात आता रोहित आलोक बाहेर येतोय हे बघून साहेब असं म्हणतो. आणि साहेब म्हटल्यानंतर आता सुलक्षणाचं तर लक्ष जातं. सुलक्षणा मागे वळून बघते तर आलोक बाहेर येतोय म्हणून तिला आता फारच धक्का बसतो. रोहित म्हणतो की साहेब थांबा, कुठे निघालात, कुठे चाललात? तेव्हा आलोक खूपच चिडलेला आहे. आलोक आपल्या घड्याळामध्ये दाखवतो आणि म्हणतो की 5 मिनिट उशीर झालेला आहे असं म्हणतो. आणि बाहेर तर प्राजक्ता ही मुलांशी एन्जॉय करत असते आणि तिच्या अंगावर लाल कलरचा ड्रेस आहे. आता सुलक्षणाला फार टेन्शन येतं कारण आलोकला लाल रंगाच्या ड्रेसचा खूप आता राग आहे. म्हणून मात्र आता ती टेबलवर येईल. ती मात्र आता एक तो पडदा वगैरे घेते आणि प्राजक्ताच्या अंगावर म्हणजे ती दिसू नये यासाठी तिला मागून धरते. तेवढ्यात सगळेजण मागे वळून बघतात की आलोक दादा येत आहे. आलोक दादा म्हटल्यानंतर आता सर्वांना तर टेन्शन येते. सगळेजण खूप घाबरतात. परंतु सुलक्षणाने मात्र आता तो पांढरा कवर आहे तर तो मात्र धरून आता ठेवलेला असतो आणि प्राजक्ता मात्र काही दिसत नसते. आलोक मात्र बघत असतो पण तरी सुद्धा मात्र आता त्या सावली जी तिची सावली आहे तर त्यातून ती दिसत असते. आणि आलोकच्या मात्र लक्षात येत असतं की ही तीच मुलगी आहे ज्या मुलीला आपण आपल्या घरामध्ये बघितलं होतं आणि तिचंच आपण स्केच काढत आहे. तो सारखा तिच्याकडे पाहत असतो. आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अंबिका ही आलोकची औषध घेऊन येते. तर आता आलोक म्हणतो की हे बघ 5 मिनिटं उशीर झालेला आहे, झोपायला 5 मिनिट उशीर, उठायला 5 मिनिट उशीर. तेवढ्यात आता प्राजक्ता मागे वळून बघते आणि सुलक्षणाला विचारते की तुम्ही असं का पकडलं. आणि तेवढ्यात मात्र आता आलोक प्राजक्ताला पाहतो. तेव्हा सुलक्षणा खूपच घाबरते
घाबरते. त्यानंतर इकडे प्राजक्ता आणि भाग्यश्री या दोघींची गाठभेट होते. तर भाग्य म्हणते की प्राजक्ता, अगं हे बघ, तू तर कायम नेहमी म्हणत असते की मी तुझी सावली आहे, मग सावली नेहमी अशी सोडून जात असते का? तेव्हा आता प्राजक्ता कान पकडते आणि तिची माफी मागत असते आणि सॉरी असं म्हणते. तर भाग्य म्हणते की प्राजू, ते आपलं घर आहे आणि ते घर तुझ्याशिवाय पूर्ण नाही ग. म्हणून आता भाग्य तिला घरी घेऊन येते. तर आता प्राजक्ता मामीजवळ येते, तिच्या पायाशी बसते आणि म्हणते की मामी, हे बघ, या घरात मी आहे ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. माझी आई नसताना सुद्धा तू मात्र मला स्वतःच्या पोटच्या मुलीसारखं वाढवलं. तेव्हा आता प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी असतं आणि चारूच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.